तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तो ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णवसोबत ऑफिसला जाणार आणि तिथे ती प्रेझेंटेशन देऊन मस्त भारी डील मिळवणार आहे. अर्णव ईश्वरीवरती एकदम खुश होईल आणि लावण्याची जागा ईश्वरी घेईल. तर हे कसं होणार आहे थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये ईश्वरी अर्णवसाठी दूध घेऊन येते. अर्णव विचारतो, खाली कोणी बघितलं तर नाही ना? ईश्वरी म्हणते, खाली सगळे गप्पा मारत होते. मी दूध घ्यायला गेले तेव्हा सगळे मला चिडवायला लागले, इम्युनिटी. अर्णव डोक्याला हात मारून घेतो आणि तिला याचा अर्थ सांगतो. खाली सगळ्यांचा जो गैरसमज झाला आहे त्यामुळे अर्णव ईश्वरी खळखळून हसतात. ईश्वरी म्हणते, सर मी काय करू? मी तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणायला गेले, पण बघताय ना सकाळपासून काय होतं आहे. अर्णवला आठवतं की आपण ईश्वरीला माझी ईश्वरी म्हणालोय ते तिला आवडले, म्हणजे ईश्वरी आपल्या प्रेमात पडते. अर्णवला हे सगळं खूप भारी वाटतं. तर थोड्या वेळाने ईश्वरी अर्णवचा घसा नीट कसा होईल हे इंटरनेटवरती सर्च करते, काही होम रेमेडीज सर्च करते आणि अर्णवला ती तसे उपाय सांगते, तसं सगळं करायला सांगते. अर्णव वैतागतो आणि म्हणतो, मी काहीही करणार नाही आहे. दोघांचं हसणं बोलणं सगळं चालू असतं आणि त्याचा थोडाफार आवाज राकेशपर्यंत पोहोचतो. राकेश इथे मनात म्हणतो, नाही, आता मला माझा हुकमी इक्का काढावाच लागेल. राकेश अंजलीचा वापर करून अर्णव ईश्वरी यांना खाली बोलवणार असतो. राकेश रूममध्ये जातो आणि अंजलीच्या पाण्याच्या ग्लासमध्ये काहीतरी औषध टाकतो आणि तो अंजलीला देतो. अंजलीला खूप त्रास होऊ लागतो. ती अस्वस्थ होते, अनइझी होते, तिला काही सुचत नाही. राकेशला हेच हवं असतं. राकेश मनात म्हणतो, चला झालं सुरू. आता अंजलीला त्रास होतोय म्हटल्यावरती ईश्वरी अर्णव दोघंही स्वप्नातून बाहेर येतील. तर इकडे ईश्वरीच्या कुठल्याच उपायाने अर्णवचा घसा काही नीट होत नाही. ईश्वरी डॉक्टरांना फोन लावते आणि त्यांच्याकडून औषध विचारून घेते. डॉक्टर म्हणतात, औषध तर देतोय मी, पण घसा पूर्ण बरा व्हायला, आवाज यायला 2 दिवस लागतील. अर्णव ईश्वरी दोघंही बेडवरती गप्पा मारत असतात. गप्पा म्हणजे काय? ईश्वरी बोलत असते आणि अर्णव ऐकत असतो. अर्णवला हे खूप छान वाटतं. दोघं छान गप्पा मारत असताना मोठमोठ्याने राकेशचा आवाज ऐकू येतो. राकेश इथे सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देत असतो. अंजलीला त्रास होतो म्हणून सगळ्यांना बोलवून घेतो. अर्णव ईश्वरी यांच्या कानापर्यंत सुद्धा तो आवाज जातो. ते धावत खाली येतात आणि अंजलीला होणारा त्रास बघतात. अर्णव पटकन एक गोळी काढून अंजलीला देतो. राकेश ऑब्झर्व करत असतो. ईश्वरी अर्णवच्या बाजूने बोलते. अर्णव काहीच बोलत नाहीये. या सगळ्या मागचं काय कारण असेल तो विचार करत असतो. पण त्यासोबतच राकेशला आनंद होतो. अर्णव ईश्वरी यांना रूममधून बाहेर काढलं, त्यांना जवळ येऊ दिलं नाही म्हणून आनंद वाटतो. थोड्या वेळाने औषध दिल्यावर अंजलीला थोडंसं बरं वाटतं. वल्लरी राकेश अंजलीकडे बसून असतात आणि बाकी सगळे बाहेर जातात. ईश्वरी अर्णवशी बोलत असते, पण अर्णव गप्प असतो. अविनाश विचारतो, अरे काय चाललं काय तुमच्या दोघांचं? ईश्वरी, तू अर्णवच्या बाजूने का बोलतेस? अर्णव इशाऱ्याने ईश्वरीला काय बोलायचं ते सांगतो. ईश्वरी म्हणते, त्यांनी स्ट्रॉंग कॉफी घेतली होती ना, आणि घरी आल्यानंतर जी उशीमध्ये धूळ होती त्याच्यामुळे त्यांचा आवाज बसलाय आणि त्यासाठी हळदीचं दूध घेऊन गेले होते. ईश्वरीने मगाशी दूध कशासाठी नेलं होतं हे अविनाश आकाश यांना कळतं आणि अविनाश कपाळाला हात मारून घेतो. या चौघांचं बोलणं वल्लरी राकेश यांनी ऐकलेलं असतं. वल्लरी लावण्याला फोन करायला, ही गुड न्यूज द्यायला की ईश्वरी अर्णव यांची स्पेशल नाईट नव्हती हे सांगायला धावत निघून जाते. तर इकडे राकेश मनात विचार करतो. राकेश ठरवतो की आता यापुढे असं काहीही होऊ द्यायचं नाही. यांची पहिली रात्र कधीच साजरा होऊ द्यायची नाही. ईश्वरी फक्त माझी आहे, ती माझीच राहणार. राकेश विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये की वल्लरीने लावण्याला फोन करून सांगितलेलं असतं ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये काहीच झालं नाही. लावण्या खुश होते आणि दुसऱ्या दिवशी येते. ती अर्णवचा आवाज गेलेला पाहते. अर्णवला ती म्हणते, यार आज महत्त्वाची मीटिंग आहे, तू ऑफिसला फक्त येऊन बस, मी आहे ना, मी सगळं हँडल करते. अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीला इशाऱ्याने सांगतो की आज तू ऑफिसला माझ्यासोबत यायचे. ईश्वरी म्हणते, सर मी ऑफिसला आले तर कसं होईल, मला हे नाही जमणार. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि इशाऱ्याने ईश्वरीला सांगतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू सगळं हँडल करशील. लावण्याचा झळफळाट होतो. थोड्या वेळाने लावण्या ईश्वरीला ओरडते. ती ईश्वरीला म्हणते, काय गं, माझी जागा नाही घ्यायला निघालीस का तू? आता बघतेस तू काय काय करतेस ते. लावण्या ईश्वरीला धमकी तर देते, पण काय करायचं हे तिला काही सुचत नाही.
ती राकेशकडे येते. राकेश म्हणतो, लावण्या, ईश्वरी जरी मीटिंगला आली ना तरी इन्व्हेस्टर आणि तिची भेट होऊ द्यायची की नाही हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे. लावण्या विचारते, ते कसं काय? राकेश ह्याच्या डोक्यात असलेला सगळा प्लॅन लावण्याला सांगतो. लावण्याला तो प्लॅन आवडतो. लावण्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं करायला जाते. पण ऑफिसमध्ये सगळं उलटंच होतं. अर्णव, ईश्वरी सगळं व्यवस्थित हँडल करतात आणि ईश्वरीमुळे अर्णवला खूप फायदासुद्धा होतो.